गणपती बाप्पा जवळ आलेले आहेत। आता गणपती येणार आहेत सर्वांच्या घरी, तर मेनूमध्ये आळूवडी ही असलीच पाहिजे। तर हाय हॅलो नमस्कार, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये आळूवडी कशी बनवायची हे बघणार आहोत। तर याआधीही मी आळूवडी कशी बनवायची याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, ती तुम्ही बघा। आज एका वेगळ्या पद्धतीने आपण आळूवडी बनवणार आहोत। तर जास्त वेळ न घालवता चला सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत आळूची पानं, ओले खोबरे, बेसन, गुळाचं पाणी, चिंचेचा कोळ, लाल तिखट, हळद, गरम मसाला, तांदळाचं पीठ, तीळ, मीठ आणि आळूवडी फ्राय करण्यासाठी तेल, कढीपत्ता आणि जिरं लागणार आहे। तर इथे सुरुवातीला आपण आळूवडी बनवण्यासाठी पानांना जे सारण लावले जाते ते बनवून घेणार आहोत। तर इथे माझ्याकडे आळूची 16 पानं आहेत। तर 16 चमचे बेसन घ्यायचं आहे। एखाद 2 चमचा एक्स्ट्रा घेतलं तरीही चालेल। चमच्याची साईज बघू शकता, म्हणजे जेवढी पानं तेवढं बेसन घ्यायचं आहे। आता यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे। तसेच 2 चमचे मसाला म्हणजे लाल तिखट घालून घ्यायचा आहे, लहान चमचा घ्यायचा आहे आणि 1.5 चमचा हळद घालून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे 1 चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला ओले खोबरे घालून घ्यायचं आहे। तर एक मी छोटा नारळ घेतलेला, त्याचं ओलं खोबरं घेतलेलं आहे। मोठा नारळ असेल तर पाऊण नारळाचं खोबरं वापरलं तरी चालेल। आता यामध्ये तीळ घालून घ्यायचे, तुमच्या आवडीप्रमाणे तीळ घालू शकता। मी ते 3 चमचे तीळ घालून घेतलेले आहेत। इथेही एक अर्धा वाटी गुळाचं पाणी घालून घेतलेलं आहे आणि ही मोठी वाटी पाऊण वाटी चिंचेचा कोळ घालून घेते आहे। चिंचेचा कोळ थोडा घट्ट बनवून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिश्रण चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तब्येत बरी नसल्यामुळे थोडा आवाजात बदल झालेला आहे। सध्या व्हायरल खूप चालू आहे, तर तुम्ही सर्वांनी स्वतःची काळजी घ्या। आता इथे आपण हाताने मिक्स करून घेऊया। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे, नाहीतर मिश्रण पातळ होईल, ते सारण जे बनवतोय ते। आणि आपल्याला सारण एकदम पातळही बनवायचं नाही आहे आणि एकदम जाडही बनवायचं नाही आहे। बघू शकता अशा पद्धतीने आपले सारण तयार आहे। इथे मी पाट घेतलेला आहे, तुम्ही ओट्यावरही बनवू शकता। आळूची पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि अशी पाटच्या साईडने त्याच्यावरती लाटणं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे जे शेडे असतात ते काढायला अगदी इझी जाते। तर इथे मी 16 पानांची आळूवडी बनवणार आहे।
असं इझिली त्याच्या पाठचे शेडे निघून जातात। तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व पानांचे शेडे काढून घ्यायचे आहेत। आता इथे आपण आळूच्या पानांना हे सारण लावून घेणार आहोत। तर ती पाठची बाजू असते त्यावरती सारण लावून घ्यायचं आहे, जिथले आपण शेडे काढलेले आहेत तिथल्या बाजूला। व्यवस्थित सर्व ठिकाणी सारण लावून घ्यायचं आहे। आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पानं एकावर एक ठेवून घ्यायचं आहे। तुम्ही 3 पानांचा रोल बनवू शकता किंवा 4 पानांचाही रोल बनवू शकता। तर आता इथे मी छोटी पानं आहेत म्हणून 4 पानांचा रोल बनवून घेणार आहे। मोठी पानं असतील तर तुम्ही 3 पानांचा रोल बनवून घेतला तरीही चालेल। आता इथे माझं पानांना सारण लावून झालेलं आहे आणि मी व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे तुम्हाला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि असा घट्ट असा प्रेस करत जायचं आहे, म्हणजे पानं सुटणार नाही। अशा प्रकारे आपल्याला सर्व रोल बनवून घ्यायचे आहे। सर्व पानांचं आळूवडीचे रोल बनवून घ्यायचे आहेत। व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे, म्हणजे पानं सुटली नाही पाहिजेत। इथे आळूवडीचे रोल बनवून तयार आहेत। इथे माझे 4 रोल बनलेले आहेत। आता इथे आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यावरती अशी चाळण ठेवून घ्यायची आणि त्यामध्ये हे जे आळूवडीचे रोल बनवलेले आहेत ते ठेवून घ्यायचे आहेत। तांदळाचे पीठ घातल्यामुळे आळूवडी छान कुरकुरीत अशी होते। तर आता इथे मी सुरुवातीला 3 रोल ठेवून देते आहे शिजायला। आता इथे आपल्याला मध्यम आचेवरती 15 मिनिटं आळूवडी शिजवून घ्यायची आहे। पातेल्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे। 15 मिनिटांनी झाकण काढून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता छान आळूवडी शिजवून झालेली आहे आणि थंड करायला आपल्याला ठेवून द्यायची आहे। आळूवडी थंड झाल्याच्या नंतर हे रोल असे कटिंग करून घ्यायचं आहे। एकदम पातळही कापायचे नाही आहेत आणि जाडही कापायचे नाही आहेत। आता पॅनमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। यामध्ये 1 चमचा राई घालून घ्यायची आहे, तीळ घालून घ्यायचे आहेत आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। राई छान तडतडली की यामध्ये हे जे आळूवडीचे आपण पीस बनवून घेतलेले आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत।
इथे असे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे आहेत, असे हलवून घ्यायचे आहेत. एक बाजू थोडीशी फ्राय करून झाल्याच्या नंतर पलटी करून घ्यायची आणि दुसरी बाजूही फ्राय करून घ्यायची आहे. आळूवडी शिजवल्यामुळे 5 मिनिटं फ्राय करून घेतली तरी चालते. तर इथे आपली छान अशी खमंग आळूवडी बनवून तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला आपली आजची रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.